या ठिकाणी आमच्या लक्ष्मीखार येथील आणि आमच्या कबड्डी क्षेत्रातील ज्येष्ठ समालोचक माननीय श्री दत्ताजी माली यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत। आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत। धन्यवाद। तसेच या ठिकाणी आमच्या वांटे येथील माजी कबड्डीपटू श्री शंकर गायकर यांचं सुद्धा स्वागत आम्ही या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने करीत आहोत। श्री शंकर गायकर धन्यवाद। तसेच नईवाड येथील माजी कबड्डीपटू वसंतजी बेडेकर यांचं सुद्धा स्वागत आमच्या मंडळाच्या वतीने मी विनंती करतो। धनंजय नाईक यांना की त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं। नईवाड धन्यवाद। विराज आपण कोणी काय टाकलं पियुष शापूरकर आपण व्यासपीठावर संपर्क साधला। पियुष शापूरकर बघूया मित्रांनो चालू सामना गावदेवी तलाघर वर्सेस विलासकोट लक्ष्मीखार या दोन बलाढ्य संघामध्ये हा चालू सामना आपण पाहतोय। बघूया चढाई करतो तलाघर संघाकडून एक मध्यम शरीरचे लागलेला हा चढाई पट्टू बघूया आणि त्याच्यासोबत मात्र विलासकोट आणि मला या ठिकाणी सुंदर अशी पकड विलासकोट लक्ष्मीखार या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। त्याला प्रत्युत्तर देतो विलासकोट लक्ष्मीखार संघाकडून एक नवदूत उंचपुरा एक चढाई पट्टू चढाई करते परंतु सावंत रिकाम्यास ते माघारी परतो। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा तलाघर संघाकडून एक चढाई पट्टू बघूया त्याच्या समोर मात्र क्षेत्ररक्षण लागलेलं आहे। 2-1-2-2 लक्ष्मीखार संघाचं सुंदर होतं ते मध्यरक्षकाला बघूया आणि मला या ठिकाणी जोरदार अपील करतो आणि मला वाटते खरं तर त्याने एक मोहरा बाद केला तो विलासकोट लक्ष्मीखार संघाचा। या ठिकाणी वांटे येथील माजी कबड्डीपटू श्री शंकरजी गायकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 251 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे। मंडळ सदस्य ऋण आहे। धन्यवाद। जय हनुमान खारंबोली संघाचे संघप्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा। जय हनुमान खारंबोली संघप्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा। सुंदर अशी पकड तलाघर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। त्याला प्रत्युत्तर देते पुन्हा एकदा तलाघर संघाकडून क्रमांक
क्रमांक 7 नंबरची जर्सी परिधान करून हा चढाईपट्टू चढाई करतोय विलासपूर लक्ष्मीकर संघावर. त्याच्या समोर 3 क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं बरोबर त्याने चाणक्य एक मोहरा बाद केलाय तो विलासपूर संघाचा. बघूया मुरुड वर्सेस रोहा अशी ही लढत चालू आहे आणि मला वाटतं पुन्हा एकदा सुंदर पकड पाहायला मिळते ती त्याला रोहा संघाकडून. टाइमर के खाली मी पण अब मी टाइमर आणि मला वाटतं सामना मध्यंतरासाठी झुकतोय. या ठिकाणी गावदेवी तलागा रोहा वर्सेस विलासपूर लक्ष्मीखा हा सामना मध्यंतरासाठी झुकतोय आणि मध्यंतरचं गुणफळ गावदेवी तलागर 10 विलासपूर लक्ष्मीखा 3. 7 गुणांची आघाडी गावदेवी तलागर रोहा या संघाकडे आहे. तर मित्रांनो पुढील सामना असेल दुसरा पुकार असेल गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस बाल युवक वांडे. आपल्याला दुसरा पुकार असेल गावदेवी रेडर्स वडवली बाळयुवक वांडे. आपल्याला दुसरा प्रकार मिळतोय. हा सामना झाल्यानंतर त्याच्या पुढील सामना असेल राधाकृष्ण नवीवाडी वर्सेस शिवाई नांदगाव. गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस बाळयुवक वांडे हा सामना झाल्यानंतर त्याच्या पुढील सामना असेल राधाकृष्ण नवीवाडी वर्सेस शिवाई नांदगाव. पुढील सामन्यासाठी ज्या संघाला प्रकार मिळतो त्यांनी तयारी करायचा. लक्ष्मीकर संघाकडून बघूया एक उंच पुरा नवदूत भरपूर चढाईपट्टू प्रयत्न मात्र खोलवर करतो परंतु समोर सुद्धा गावदेवी तलागर रोहा संघ हा सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे आणि या नवख्या खेळाडूला मात्र या ठिकाणी आपला प्रयत्न काहीसं अपयशी ठरतो. त्याला प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा तलागर रोहा संघाचा हा एक चढाईपट्टू. बघूया आपण पाहिलं होतं की मध्यंतरला तलागर 10 विलासपूर लक्ष्मीखा 3 असा मध्यंतरचा गुणफळ. बघूया आणि त्याच्यानंतर मित्रांनो या सामन्यामध्ये दोन्ही संघ काय बदल घडवून आणतात याच्याकडे मात्र साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडांबोली यांच्या संयुक्त विद्यमानेही मुरुड तालुका, रोहा तालुका आणि श्रीवर्धन तालुका अशी 3 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
या ठिकाणी दोन्ही संघांना पंचांनी कॉल केलेला आहे की सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं 13-3 असं गुणफलक आणि एक उत्कृष्ट असे पकड पाहायला मिळते ती गावदेवी तलागर रोहा या संघाकडून. आणि बघूया विलासपूर संघाचे मात्र 4 क्षेत्ररक्षक थांबलायला काय कोण नाही. त्यांच्या समोर चढाई करतोय. तलागर रोहा संघाचा हा चढाईपटू वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाची मात्र भक्कम आघाडी कशा पद्धतीने टिकून राहील या पद्धतीने मात्र चढाई करतोय. त्याला प्रत्युत्तर लक्ष्मीकार संघाकडून एक मजबूत श्रेष्ठ लाभलेला आहे चढाईपटू. बघूया आपल्या प्रयत्नातून आपल्या संघासाठी काय करते आणि मला वाटतं खरोखर आणि बरोबर चाणक्यपणे त्याने 2 गडी बाद केले तलागर रोहा संघाचे. सुंदर चढाई. विलासपूर लक्ष्मीकर संघाकडून बघूया आपल्या मजबूत श्रेष्ठीचा फायदा आपल्या संघासाठी मात्र खरोखर कशा पद्धतीने जास्तीत जास्त पुरेपूर फायदा घेता येईल या पद्धतीने मात्र चढाई करतो. त्याच्या समोर तलागर संघाचे 5 क्षेत्ररक्षक आहेत बघूया. आणि मला वाटते रिकामेसे माघारी पडते त्याला प्रत्युत्तर पुन्हा तलागर संघाचं चढाई करतो. आणि मला वाटतं या ठिकाणी सहजपणे एक मोहरा बाद करते तो विलासपूर लक्ष्मीकर संघाचा. अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी या मंडळानं केलेलं आहे आणि 3 तालुक्यातील संघांना मात्र या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीची कबड्डी स्पर्धा आज ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडांबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी संपन्न होत आहे. चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सर्व बोर्डवासियांना या ठिकाणी स्पर्धा पाहता येणार आहे. या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह आहे. बघूया प्रयत्न मात्र या ठिकाणी लक्ष्मीकार संघाकडून खोलवर होत आहेत. आणि मला वाटते एक पट्टी देना बांधायची. या ठिकाणी जे हनुमान खारंबोली संघाचा प्रतिनिधी आपण जरा व्यासपीठाकडे येऊन जायचं आहे. जे हनुमान खारंबोली या ठिकाणी पुढील सामना असेल गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस बाल युवक वाणदे. आपण तयार राहायचं आहे. त्याच्यानंतर राधाकृष्ण नईवाडी वर्सेस शिवाई नांदगाव या 2 संघांनी सुद्धा आपली जयंत तयारी ठेवायची आहे. या ठिकाणी हा सामना संपुष्टात आलेला आहे. तर पुढील संघाने
आपण या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, गावदेवी रीडर्स वडवली वर्सेस बाल युवक वांडदे. आपण या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर यायचं आहे. अरे संघ यायला सांग. बोल. पुढील सामन्यासाठी गावदेवी रेडर्स वडवली बाल युवक वांटे आपल्याला फायनल कॉल आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. गावदेवी रेडर्स वडवली बाल युवक वांटे दोनही संघांनी प्रवेशद्वारापाशी यायचं. प्रवेशद्वारापाशी जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण तिथे जागा रिकामी करायची आहे. कशाला बोलता मी देता जे प्रेक्षक या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचं की दोन्ही संघ त्या ठिकाणी येत आहेत. गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस बाल युवक वांडे. समोरच्या प्रवेशद्वारासमोरील प्रेक्षकांना मी विनंती करते की त्या दोन्ही संघांना त्या ठिकाणी येण्यासाठी आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. चला स्वयंसेवक आपण तो गेट रिकामा करायचा आहे आणि दोनही संघांना विनंती असेल आपण